कलावती 11 का K11 टीम साठी 1 रँकिंग मध्ये आणि क्वालिफायर 1 मध्ये जाऊ शकते मोरिया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 11 चेंडू 37 धावा ठोकणारा निलेश पन्हाळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघ भाऊ आजचा दिवस गाजवला. आता 3 जण फोटो काढाय त्याच्यासोबत उभे आहेत. हे बोलतात स्टार्स बोलतात ना भाई तुम्ही खेळ चांगला केला तुमच्यासोबत फोटो शूट सेल्फी सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. फक्त तुमच्या खेळामध्ये तेवढा दम पाहिजे. मजा आली निलेशचा खेळ बघून आज. प्रवीण दा वेल बॅटिंग यार. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. बँकॉक रिटर्न आज रवी बोरगे आलेत. गोरे होऊन आलेत ते बँकॉक वरून. एकटेच आलेत कोणालाच घेऊन आले नाहीत शपथ. आणि त्यांच्या शुभ हस्ते देतोय आम्ही तुम्हाला मॅन ऑफ द मॅच. या सो यू वॉन्ट टू कम अँड नॉट ओनली बट ऑल्सो यू गिव्ह द ट्रॉफी इन युअर हँड. बँकॉकची भाषा ना तुम्हाला समजेल म्हणून. आशिष सुर्गे सर वेलकम सुस्वागतम. आपलं मनापासून अधिक स्वागत. अनिल दादा पवार यांच्या माध्यमातून निलेश पन्हाळेला 500 रुपयाचा प्राइज ऑनलाईन. येस आजकाल सगळं ऑनलाईन. थँक्यू सो मच निलेश दा बरं वाटलं. आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आशिष चोरगे सर यांचंही स्वागत करूयात. आशिष जी चोरगे सर यांच्या वाणीमधून मॅचची एक छान आणि रंजक कहाणी ऐकूयात. कुठेही जाऊ नका जोडून राहा. ओमसा एमटीसी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग. दोन मिनिटं अंपायर. ओके थँक्यू. येस मॅचला करूया सुरुवात आणि लेट्स प्ले द क्रिकेट. जाऊयात आशिष सरांचा आवाज या मॅच साठी ऐकूया. थँक्यू. धन्यवाद किरणजी मस्कर सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. सर जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर दिलं गेलंय. तिथे एक धाव होईल आणि संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. अगदी डू ऑर डाय सिच्युएशन. करूया मरोची मॅच अगदी पाहायला मिळते. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात SK वॉरियर्स या दोन संघांमधली ही लढत जरूर पाहायला मिळते. गणेश शिंदे आयकॉन खेळाडू. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अगदी बॉल पाठीमागे चाललाय. विकेट किपर अगदी वेगाने धावत येत असताना मात्र थांबवण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु 2 धावेपासून वंचित ठेवू शकले नाहीये दोन्ही बॅटरला. आणि 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवरती ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत शिवा जाधव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपूर्ण कमिटीची मेहनत पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये आपण पदार्पण केलंय. आणि आजचा पहिला दिवस. अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये आणि विकेटचं पतन. मोठी विकेट. मोठा मासा गळायला लागतोय. पहिला धक्का लागतोय. अर्थातच बॅटिंग करणारी टीम रेणुकादेवी स्पोर्ट्स संघाला. ओमकार यादव बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता
आणि 2 धावा त्याने घेतल्या होत्या, परंतु जास्त काही करता आलं नाहीये संघासाठी. मिस टायमिंग स्ट्रोक खेळून बसले आणि मिस टायमिंग स्ट्रोक खेळून घेत असताना मात्र अगदी फटका फसला गेला. विकेटचा बदल झालाय त्या ठिकाणी. चांगला बॉल इथे हाताळण्याचा प्रयत्न होतोय. गणेश शिंदे पहिलं षटक. समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर. अगदी लॉंग ऑफ रिझन मधून अगदी प्रोटेक्शन दिलं जातंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता आणि इथे ओव्हर सोबत आणखीन एक धाव मात्र नक्कीच मिळेल. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. तिथे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी पाहायला मिळते. अंतिमचा बॉल. अकुटप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. तिथे रनसाठी धावले होते, परंतु अगदी चांगलं संयमाचं क्रिकेट कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं दोन्ही बॅटरमध्ये. पहिलं षटक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. या धावसंख्येवरती लॉस ऑफ दी 1 विकेट. अगदी अत्यंत चांगल्या प्रकारचं हे क्रिकेट मात्र जरूर पाहायला मिळते. कारण तिसरं पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय. 8 संघ आणि 8 संघांमधला हा रणसंग्राम मात्र जरूर पाहायला मिळतोय. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा केली, लीगची चर्चा केली तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. 8 संघांची रणधुमाळी. कोणता संघ असेल चॅम्पियन होण्यासाठी मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु अगदी सुरू असलेली मॅच एका बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच आपल्याला पाहायला मिळते SK वॉरियर्स. डू ऑर डाय सिच्युएशन. करूया मरुची मॅच मात्र नक्कीच पाहायला मिळते. रबर बॉल पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग म्हटलं की पाऊस आहेच आणि पावसाच्या सरी आणि ही क्रिकेटची मजा. बिग हिट केलाय. आला तसा पाठवून दिलाय. स्लॉट मध्ये होता, पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. प्रशांत बोत्रेच्या बॅट मधून एक मोठा तडाखा आलाय. इट्स अ बिग हिट. षटकार. पाटण तालुका प्रीमियर लीग याच मैदानामध्ये झाली होती आणि मिस्टर पहिला बायकर मॅन प्रशांत बोत्रे होता आणि तोच मात्र स्टॅकेन एंडला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या विरोधात अर्थात सचिन आसवले. ओहो, गतीमध्ये परिवर्तन केलंय. धीम्या गतीने टाकला होता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर. गणेश शिंदे येत आहेत, बॉल कलेक्ट करतात. फेकी केली गेली आहे. तिथे 2 धावा घेण्यामध्ये यश येत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कलेक्ट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. हे गतीमध्ये परिवर्तन आहे. पहिला बॉल अक्कूट टप्प्याचा होता, आता स्लोवर काढला. हे व्हेरिएशन सचिन आसवलेचं मात्र पाहायला मिळतंय. अनुभव दांडगा आहे याही गोलंदाजाचा. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरचा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल. टप्पा पुढे ठेवला होता. ते मिडॉन तैनात आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. SK वॉरियरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. फुल टॉस बॉल होता. फुल टॉसला फुल टोल वसूल करता आलं नाहीये.
आणि प्रशांतचे एक्सप्रेशन नक्कीच पाहणे जोगे होते. पंचांकडे अपील देखील त्याने पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं देखील की किती हाईट होती या बॉलला. हाफ ट्रॅकर बॉल, बाटला ब्रश होऊन चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये तिथे एक धाव. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र 16 धावा धाव फलकावरती मात्र लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 16 धावा. चांगलं षटक. बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली होती परंतु थांबवलंय. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळालं, जिथे मात्र पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 17. लॉस ऑफ दी 1 विकेट. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 आपल्या भेटीस पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून चांगल्या मॅचेस जरूर पाहायला मिळाल्या. या मॅचची जर चर्चा केली तर रेणुका देवी स्पोर्ट्स म्हटलं की संघमालक सुरेश काळेकर साहेब आणि आयकॉन खेळाडू प्रशांत बोत्रे, सोम शेलार चॉईस खेळाडू मात्र या टीम मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला SK वॉरियर्स टीम, सुनील आळेकर साहेबांची टीम आणि आयकॉन खेळाडू गणेश शिंदे आणि अजय खांडेकर चॉईस खेळाडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. जाऊया मिडल ओव्हर मध्ये. ऋषी आलाय, शरीरापासून दूर ठेवलाय, ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग होते. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अगदी चांगली पंचांची भूमिका. उपाध्याय सर नक्कीच पाहायला मिळतात. सातत्याने मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला गेलंय आणि आज देखील मुख्य पंच भूमिका मात्र बजावत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पंच इशारा करतायत व्हाईट बॉलचा, पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये सातत्याने मात्र भर पडते, कारण षटकाची सुरुवातच अवांतर धावेने मात्र केली आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. मिडल ओव्हर मध्ये ऋषीला पाहतोय आणि हा बॉल चांगला टप्प्यावरती हाताळलाय. वेगवान गोलंदाजी मात्र जरूर पाहायला मिळाली, परंतु बॉल पाठीमागे गेलाय. तिथे एक धाव मात्र जरूर प्राप्त होईल टीमच्या खात्यामध्ये. बायच्या स्वरूपात 22-0 20 धाव फलक धावसंख्या मात्र धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. बाटला ब्रश झालाय. चेंडू अगदी घोषणजी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र जरूर पाहायला मिळतो. तिथे जास्त काही मिळणार नाहीये, एकच धावेवरती 21. चांगला पर्याय निवडलाय मिडल ओव्हर मध्ये ऋषीला. काय मिडल ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी जास्त धावा देण्याचा मानस नसेल आणि तोच करत असताना यावेळेस देखील टप्पा पुढे ठेवला होता. ओव्हर पिच होता. चांगली गोलंदाजी, चांगली यष्टिरक्षकाची भूमिका अधिक खाटकर देखील पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला अगदी महत्वाची मॅच आहे. बॅटिंग करणारी टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स अगदी आपण बघतोय स्कोर अगदी उभारण्याचा प्रत्येक फलंदाज मात्र प्रयत्न करतायत. बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. बॉल तर हवेत आहे डीप मधून. क्षेत्ररक्षक अधिक देखील धावतायत बॉलच्या पाठीमागे. बॉल अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर फक्त 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अखूट टप्प्याचा बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक बिग हिट साठी नक्कीच गेले होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी डीप मधून चांगलं प्रोटेक्शन देखील दिलं गेलं. 2 धावा आल्यात आणि 2 धाबेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले. त्यामुळे 23 या धावसंख्येवरती 23
23 धावा धावफलकावरती. ओहो, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर अगदी लाईन मिस करतोय. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र नक्कीच प्राप्त होईल. आठ संघांचा रणसंग्राम. उद्याच्या दिवसामध्ये अगदी आपण जर पाहायला गेले तर चॅम्पियन संघ आपल्याला नक्कीच मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न झालाय. अगदी बॉल पर्यंत गेले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला प्रयत्न यशस्वी पडले आणि बॉल ट्रॅव्हल झाला, तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मात्र मिळाली. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि तिसरं षटक इथे ऋषीचं समाप्त झालं आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती अगदी पाहायला मिळते, ती म्हणजे 25. लॉस ऑफ दी 1 विकेट, 25 धावा. चला, बॉलची पूर्तता करायची आहे. टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 या धावसंख्येवरती धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. रोहित आलाय. प्रशांत बोत्रे. अगदी आपण जर पाहायला गेलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, फक्त सोडून दिलाय. वाईट +1, 2 धावा मात्र प्राप्त होतील टीमच्या खात्यामध्ये. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात रोहितने केली आहे. या धावा कुठेतरी रोखल्या पाहिजेत. एक्स्ट्रा धावा रोखणं गरजेचं असेल. विकेट केलाय. बॉल हवेत आहे. भरपूर एलिव्हेशन प्राप्त झालंय या बॉलवरती. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले, परंतु अगदी ऋषी होता. ऋषीच्या हातातून बॉल निसटला आणि जीवदान प्राप्त झालंय प्रशांतला. मोठ्या फटक्यासाठी जरूर प्रयत्न होतोय, परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये. परंतु ही विकेट कुठेतरी येणं महत्वाचं होतं. ही विकेट महत्वाची होती. 4थं षटक मार्गस्थ असताना रोहितचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मात्र प्राप्त होईल. चला, बॉलची पूर्तता करायची आहे पटकन. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 30. 30 धावा धाव फलकावरती लागतायत. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवत आहे. 8 संघ मालक आणि 120 खेळाडूंमधला हा रणसंग्राम. कोणता संघ चॅम्पियन होण्यासाठी मात्र सज्ज होईल, कोणत्या 2 टीम असतील, हे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला समजेल. सुरू असलेली मॅच रेणुका देवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात SK वॉरियर्स या 2 संघांमध्ये. दोन्ही टीमला ही महत्वाची मॅच आहे.
जो जिंकणार तो मात्र क्वालिफाय होईल. खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, जरूर ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत, बॉल कलेक्ट केलाय, फेकी केली आहे, कलेक्शन तर चांगलं होतं परंतु फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली. 2 धावा आल्यात. 2 धावांची टीमची धावसंख्या 32-32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. सोडून दिलाय. फाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा एकदा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 33 धावा. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. बॅकअप अधिक यांचं चांगलं पाहायला मिळालं तिथे. आतापर्यंत 3 कॅचेस सुटल्यात प्रशांत बोत्रेच्या. अर्जुन होता, अर्जुनने प्रयत्न चांगला केला परंतु कॅच घेता आली नाहीये. ऑन साइडला बिग हिट केलाय, डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा अर्जुन आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. थ्रो देखील खराब पाहायला मिळाला. टोटल 3 धावा. बघा आधीच्या बॉलवरती प्रशांत होता, या बॉलवरती आता अरविंद होता. थोडेसे नाराज आहेत कॅप्टन गणेश शिंदे. त्यांना माहिती आहे की ही विकेट किती महत्वाची आहे, ही मॅच किती महत्वाची आहे, हा सामना किती महत्वाचा आहे. टीमची धावसंख्या 39. ऑन साइडला वळवला जरूर आहे, बॉल अडला जातोय. 2 धावा. सिंगल डबलने मात्र काम सुरू आहे आणि या टीमची धावसंख्या 41. 41 धावा. पाण्याची पूर्तता करा. टीमची धावसंख्या मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवताय. चांगलं टेलिकास्ट मात्र ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. नीटनेटकी क्वालिटी, क्लिअरिटी. कुणाल शेठ मात्रे आज कॅमेराच्या भूमिकेत मात्र नक्कीच पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर मोरेश्वर देखील कॅमेरामॅनची भूमिका मात्र बजावत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. ही संपूर्ण टीम अक्षय शेठ मात्रे, कुणाल शेठ मात्रे, चांगली नीटनेटकी क्लास अशी क्वालिटी आज नक्कीच पाहायला मिळते ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. ही ब्रँड आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 4 षटकांचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 41. लॉस ऑफ द 1 विकेट आणि अंतिमचं षटक.
आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिलीये. पंचांचा निर्णय येतोय फक्त एक धाव. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिली इनिंग इथे समाप्त झाली. टीमची धावसंख्या झाली 49. 50 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय ते म्हणजे एसके वॉरियर्स या संघाला बॅटिंग करण्यासाठी. तर जास्त वेळ न खर्च करता रेणुका देवी स्पोर्ट्स विनंती करेन की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. डू ऑर डाय सिच्युएशन मॅच करूया मरूची मॅच.
बॅटिंग करणारी टीम आपण जर पाहायला गेलं तर रेणुका देवी स्पोर्ट्स पहिल्या डावाच्या अखेरीस आपण जर पाहायला गेलं तर 49 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात आणि 50 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय ते म्हणजे एसके वॉरियर्सच्या संघासमोर. कशा पद्धतीने एसके वॉरियर्स संघ मात्र पूर्ण करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया अर्थातच आमचे गुरुवर्य मार्गदर्शक अर्थातच किरणजी मस्कर सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. अर्जुन मोहिते कुठे आहेत? अर्जुन मोहिते या. हे घ्या बुके घ्या त्याचा सन्मान करा. हे घे. तब्बल 50 धावेचं आव्हान आशिष चोरगे सरांचा आवाज ऐकलात. मूळचा कराड तालुक्याला बिलॉंग करणारा तो समालोचक आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट सोबत जोडलेला हक्काचा समालोचक त्याचा आवाज तुम्ही ऐकलाच. आज वर्किंग डे जरी असली त्याचा आज वर्किंग डे म्हणजे आधीच त्याला कामामधून मेल आला की शनिवारी कामावरती राहायचं आणि काम करून देखील तो स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. हे असतं क्रिकेटचं वेळ, हे असतं क्रिकेटचं प्रेम की आपण एक तरी मॅच जाऊन समालोचन करू, एक तरी मॅच जाऊन बघू, एक तरी ओव्हर जाऊन खेळू. हे जे वेळ असतं क्रिकेटचा नाद, प्रेम क्रिकेटवरचं आणि ते ज्याच्या रक्तामध्ये असतं त्याच्या कलेला खऱ्या अर्थानं वाव भेटतो. 50 धावेचं आव्हान 50 धाव्याचं आव्हान 50. ही मॅच काय आहे की जो जितेगा वही सिकंदर म्हणजे जो जिंकेल तो क्वालिफाय आणि त्याच्यामध्ये 50 धावा. या 50 धावा कमी नाही आहेत. दोन्ही बेस्ट ऑफ दी बेस्ट टीम आहेत म्हणून 50 धावा या 70 सारख्या आहेत. करण्यासाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागेल. समोरच्या टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. 50 धावा कशा केल्या जातात, कशा रोखल्या जातात. गणेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजय दाखल झालेत. या 50 धावा कशा पद्धतीने केल्या जातात, रोखल्या जातात. गोलंदाजीसाठी ऑफकोर्स चेतन दाखल झाला. या पाटण टेनिस क्रिकेटला भेटलेला आणखीन एक यशस्वी गोलंदाज. मस्त वातावरण आहे आज. जास्त ऊन नाही म्हणजे ते पाण्याच्या बाटल्या संपल्यात त्यातलं कमी पिले आणि अर्धे पाय धुतलेत त्याच्यामुळे संपलेत. पण वातावरण छान आहे. मॅचच्या दिशेनं सेकंड इनिंगला होती सुरुवात. 50 रन्स 50 धावेचं आव्हान. इंटरेस्टिंग मॅच काय असते ही असते. मजा आहे ना मॅचला. आग लागणार आम्ही कशाला आहोत. पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय सर बॅटीनं. 1 बाउन्स वॉट अ फिल्डिंग. सोहम शेलार होता चीता मानाई नगरचा पाटण टेनिस क्रिकेटचा. खूप चांगली फिल्डिंग एफर्ट्स. चांगल्या पद्धतीने थांबवला हा चेंडू. सोहमची ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू. एकच धाव पहिल्या चेंडूवरती. एजीसाठी खरी परीक्षा आहे. टीम मध्ये फिट आहोत. ओपनिंगला मी योग्य आहे. पुन्हा एकदा प्रूफ करावं लागेल आणि त्यातच मजा आहे. ओहो हो हो यावेळी देखील बेगारा टाकण्याचा प्रयत्न. इट्स अ नो बॉल. नो +1. आताच्या या अगदी 2 धावा. सगळे अंपायर बनतात म्हणजे अर्धे बोलणार वाईड आहेत हे येडा आहे. तसं काय नसतं भाऊ. नो है तो नो है. इट्स अ नो बॉल. कारण की हा पूर्णपणे आपण साइड अँगलला बसलोय. साइड अँगल कॅमेरा. लेग अंपायर सांगतात नो आहेत, मेन अंपायर सांगतात नो आहेत. जो वाइड बोल रहे वो ज्यादा होशियार है.
क्लिअर नव्हता, थोडासा आपण पाहिलं तर वरून आला तो चेंडू. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. ओहो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी इट्स अ व्हाईट बॉल अँड व्हाईट +1 2 धाबा ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. कारण की प्रशांत ज्या पद्धतीने विकेट किपर पाहतो प्रशांत, तो फक्त विकेट किपर नाही, तिथून तो सगळ्या गोष्टी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी एक प्लॅन असतो, पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा खर्च झाल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तेवढ्या धावा खर्च झाल्या, फ्री हिटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने हा चेंडू खेळला जातोय हे वेगळं टेन्शन आहे. कारण की फ्री हिट कंटिन्यू अजूनही फ्री धावा भेटल्यात. फुल टॉस दिलाय, फुल टोल नाही केलाय वसूल, आणि अगदी हा नो बॉल. मेन अंपायर, इट्स अ नो बॉल. येस, आणखीन एक फ्री हिट. दोन बिमर या खेळाडूचे झालेत ऑलरेडी. यादीचा नो, आताचा नो. हा गोलंदाज चेंडू गोलंदाजी नाही करू शकत या मॅच मध्ये, कारण की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. 2 नो बॉल आलेत. फ्री हिट अजूनही कंटिन्यू आहे. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. डू ऑर डायच्या मॅच मध्ये एखाद्या गोलंदाजाकडून 2 नो येणं चला थोडासा स्पीडअप घ्या. फ्री हिटचा चेंडू आहे. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत, फक्त एका चेंडूमध्ये धावा 7 आलेत. अक्षय शेठ, फ्री हिटचा चेंडू. वेगळी मजा आहे या मॅचला. ओहो हो हो, वॉट बॉल, वॉट बॉल, वॉट बॉल. गणेशच्या चेहऱ्यावरती नाराजगी दिसते, गणेश शिंदेच्या चेहऱ्यावरती नाराजगी दिसते. कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा होता तो बोलतोय, मात्र दुसऱ्या बाजूला लॉफ करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. मजेल मॅचला. ओहो, वॉट अ स्ट्रोक. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. वॉट एफर्ट्स, वॉट एफर्ट्स. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स. राहुल निकम. काच सुटली तो विषय वेगळा, पण षटकार थांबवला. 6 धावा थांबवलेत, फक्त भेटली 1. 8 धाव संख्या टीमची टोटल. 8 ऑन अ स्कोर कार्ड. सोडून दिला. हा ही व्हाईट बॉल जाऊ शकतो. येस, अंपायर कॉन. व्हाईट +1 2 धावा आताच्या तब्बल ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. 10 धावा. अप्रतिम चेंडू. उचलला आणि उचलून फेकलाय गणेश सुरेश शिंदेनं. वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला यार, अप्रतिम. पूर्णपणे मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला. बैठा फटका गणेश शिंदे. वॉट अ स्ट्रोक. दोन्ही अँगल न सध्या दाखवला जातोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी फटका. काय फटका खेळलाय. रिप्ले मध्ये पहा. प्रेमात पडाला. हा फक्त खेळाडू नाहीये, पाटण टेनिस क्रिकेटचा कोहिनूर नाहीये, तर हा सगळ्या खेळाडूंचा आदर्श आहे. बरेचसे खेळाडू या खेळाडूकडे बघून घडलेत. मराठवाडी गावचा खेळाडू
आयकॉन मानतात, आयडॉल मानतात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्यानं ज्या पद्धतीने नाव गेले कित्येक वर्षापासूनचं जे जपलंय, नाव बनतं पण नाव टिकवणं हे सगळ्यात मोठी मेहनत असते. ती या खेळाडूची मेहनत नेहमी चालू असते. 16 धावा. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक सर, बॅट इन मिडल ऑफ द बॅट. व्हॉट अ बॅटिंग. 2 चेंडू 2 षटकार. ही कला आहे गणेश शिंदेची. तू बोलत असेल रितेश निकम स्टेजवरती आला म्हणून गणेश शिंदेनं 2 षटकार मारला, तसं नाहीये. त्याच्या बॅटिंगमध्ये ही चमक आहे. व्हॉट अ स्ट्रोक. 2 चेंडू 2 षटकार. 22 धावा स्कोर कार्ड वरती. साइड अँगल, फ्रंट अँगल, ओमसा एमटीसी चे दोन्ही अँगल. आणि संघाची धावसंख्या 22. 50 हव्यात. अर्धा रस्ता आता पहिल्या ओव्हर मध्ये पार होतोय. कारण की सगळ्या मॅच विसरून जा भाऊ, तू या मॅच मध्ये काय खेळ करतोय ना त्याच्यावरती सगळी चर्चा असते. ही मॅच मेन आहे, इथे खेळणं महत्वाचं आहे. बाकीच्या मॅच मध्ये तू प्रत्येक ओव्हरला जरी 20 घेतला तरी नो डाऊट या मॅच मध्ये तू ओव्हर टाकणं महत्वाचं आहे. वड बॉल अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आपण पहिला अंपायर सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. सोहम शेलार दाखल झालाय गोलंदाजीसाठी. मागील मॅच मध्ये सोहम शेलारनं महत्वाच्या विकेट्स मिळवल्या होत्या पण एक्स्ट्रा ही धावा खर्च झाल्या होत्या. एक्स्ट्रा धाव. अप्रतिम फटका. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जरूर खाली पडलाय जरूर चेंडू, मात्र तोपर्यंत अडवण्याचे प्रयत्न राहिलेत. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. कारण की जेव्हा फिल्डिंग करणं खेळाडूंच्या हाताच्या घड्या असतात त्यावेळी थोडंसं आपण पाहिलं तर प्रेशर दिसून येतं. हाताची घडी घातली की समजून जायचं, वेगळ्या विचारामध्ये पडतात. हे मॅच थांबणं गरजेचं आहे, मॅच बनवणं गरजेचं आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न वेगानं जरूर जातोय खेळाडू डीप स्क्वेअरचा. सोहम तोपर्यंत पोहोचतोय. चांगला कमबॅक सोहम शेलारचा. बरेचसे चाहते याही खेळाडूचे आहेत, बरेचसे फॅन फॉलोवर याही खेळाडून कमवलेत. मात्र आज फॅन फॉलोवर असलेले दोन्ही खेळाडू ज्यांचे प्रेक्षकांचे भरपूर चाहते आहेत आणि ज्यांचे प्रेक्षक दिवाण आहेत असे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आलेत. गणेश शिंदे एका बाजूला आणि अनुभव जर मिळवायचा आहे तर आपल्या समोर त्याच जोराचा खेळाडू असणं गरजेचं आहे. सोहमच्या समोर गणेश. कशा पद्धतीने आज गोलंदाजी राहते या दोघांमध्ये, हा परफॉर्मन्स असतो जिथे तुम्हाला एक अनुभवही भेटतो. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर वाईट आले, 1-2 धावा आलेत, त्यानंतर एक सिंगल, म्हणजे 2 चेंडू मध्ये धावा आलेत आतापर्यंत 4. फुल टॉस चेंडू, नो बॉलचा इशारा. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होते. नो बॉल. महत्वाच्या मॅच मध्ये तब्बल 3 नो बॉल आलेत. ज्या पद्धतीने यावेळी देखील सर बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 29. 29 धावा ओव्हर क्रमांक 2 मध्ये. संदीप देसाईचंही कौतुक करेल. संदीप देसाई स्कोरिंगला आल्यानंतर एक वेगळी मजा येते यासाठी, कारण की तंतोतंत माहिती तो पुरवतो, क्लीन स्कोरिंग करतो. ज्या पद्धतीने स्कोरिंग करण्याची त्याची पद्धत आहे, प्रत्येक चेंडू मागे झालेल्या धावा या सगळ्या गोष्टी नमूद करतो. एखाद्या समालोचकासाठी स्कोरर योग्य असणं खूप गरजेचं असतं. त्याचं कौतुक करेल. 30 धाव संख्या 30. यावेळी देखील थोडंसं आपण पाहिलं खाली राहिला चेंडू, बॅट स्विंग झाले, डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल जरूर, एक सिंगल धाव.
या मॅच मध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होऊ शकतो. करूया मरोची मॅच. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाकडून खेळ व्हायला हवा होता गोलंदाजीचा, तो मात्र थोडासा कमी पडताना दिसतोय. फुलटॉस चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला डीप स्क्वेअर, एक रिझन मत एक सिंगल धाव. तोपर्यंत आपण पाहिलं तर एकाच धावेचा प्रयत्न, सिंगल मध्ये डिक्लेअर मध्ये जाते एक धाव. 32 धाव संख्या 32. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. आता असं वाटतंय कालच्या दिवसातल्या अजून 2 मॅच खेळवल्या तर बरं होईल. यावेळी देखील आपण पाहिले डाउन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथेही घेतली जाते. सोहम शेलाच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर थोडेसे षटकार चौकार थांबले, सिंगल डबल वरती थोडासा भर दिला. धावसंख्येला चांगल्या पद्धतीने आटोक्यात आणले, चांगल्या पद्धतीने थांबवले. चांगली राहिली ओव्हर सोहम शेलारची, कारण की त्यानं धावा फक्त खर्च केल्या 11 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 33. 50 धावा विजयासाठी हव्यात. अठरा चेंडून तब्बल 17 धावेची गरज. राहुल निकम पहिला चेंडू शॉट जॅक आहे, खेळाडू निघून जातोय चेंडू. आपण पाहिलं तर अगदी वेगानं 4 धावेसाठी येईल चौकार. की या पहिल्याच चेंडूवरती स्वागत जरूर केले. गणेश शिंदेच्या बॅट मधून आलेले आजच्या दिवसामधल्या धावा चांगल्या पद्धतीने राहिले. हो हो हो, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. उचलला, फेकून दिला, वाजली शिट्टी. अप्रतिम स्ट्रोक. या शिट्टीशिवाय मजा नाही आहे. शिट्टी वाजली, क्लास होता. कारण की या फटक्या मागे त्याची संपूर्ण टॅलेंट दिसून येतं. काय ते नवीन करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस आहे का? नाहीये. व्हाईट बॉल 1 बाउन्स म्हणून दंडित जरूर केलंय. संघाची धाव संख्या 44. ओहो हो हो, आही चेंडू चांगला हाताळलाय. आई बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला, मात्र अगदी डॉट जातोय. एक वेगळी खासियत आहे, काही खेळाडू आल्यानंतर संघ मालक ट्रॉफीच्या जवळ बसतात, तर काही संघ मालक ट्रॉफी पासून लांब राहतात. चर्चा करू आपण थोड्या वेळानं. लफ केला जातोय, गणेश शिंदेच्या बॅट मधून येतोय विनिंग स्ट्रोक. गणेश शिंदे या पाटण टेनिस क्रिकेटचा कोहिनूर आणि निलेश शिंदे, गणेश शिंदे याच्यासाठी आपण पाहिले तर तब्बल 500 रुपयाचं प्राइज. अर्थातच शैलेश पवार संघ मालक रॉयल किंग्स या टीमचे त्यांच्या माध्यमातून हे प्राइज दिलं जात आहे गणेश शिंदेला. ऑनलाईन पद्धतीने प्राइज त्याच्या अकाउंट वरती पोहोचवला जाईल. थँक्यू सो मच. खूप छान स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पार पडली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. अर्थातच ज्यानं एक विकेट घेतली आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर अगदी 32 धावा आल्या. गणेश शिंदे